दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2ला यश आलंय. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंबड पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्ह्यातील आरोपी हर्षद परदेशी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून तो बोरमाळ तांडा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याबाबत समजले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन संशयित आरोपी पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव हर्षल रमेश परदेशी असं सांगितलं. तसेच गुन्हा केल्याचीही कबुली दिली आहे. त्यास पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकाद्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.